हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रिया की रसोई। आजची रेसिपी काजू पनीर बनवली कशी चला बघूया। एक कढाईमध्ये तेल घेतलं, तेल गरम झालं की आपल्याला छोटे छोटे पनीरचे स्लाइस करून तेलामध्ये तळायचे आहेत। सोबतच चिमूटभर तिखट, हळद आणि मीठ सुद्धा सोडायचं आहे। पनीरला गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेतलं। आणि बरं का मंडळी, माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करत राहा। चला तर मग आपले पनीर सुद्धा तळून झाले। आता त्याच कढईमध्ये खडे मसाले घातले आणि उभा चिरलेला कांदा सुद्धा घातला। याला सुद्धा छान आपल्याला सॉफ्ट येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर काजू घेतले, ते सुद्धा त्यामध्ये घातले आणि माझ्याकडे कोथिंबीरची देठ सुद्धा होती, मी त्यामध्ये घातले। सर्व जिन्नस मिक्सरच्या पॉटमध्ये काढला आणि बारीक करून त्याचा एक वाटण तयार केलं। चला तर मग एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये बारीक केलेलं वाटण ते सुद्धा घातलं। आलं लसणाची पेस्ट घातली, बेसिक मसाले घेतले, लाल तिखट, हळद, काळा मसाला, धनिया पावडर, कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र केलं। मसाले छान शिजल्यानंतर 2 चम्मच दही घातला आणि गरजेनुसार पाणी घालून मसाला छान शिजू दिला। मसाला छान शिजल्यानंतर तळलेले पनीर आणि थोडेसे कच्चे सुद्धा पनीर त्यामध्ये घालून 2 ते 3 मिनिटं एक वाफ काढू दिली। तर मंडळी बघू शकता तुम्ही, भाजीचा रंग किती सुरेख आलेला आहे। चला मग अशा प्रकारे तयार आहे आपली काजू पनीर। मला तर खूप आवडली, तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा।